सणासुदीला आपण नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. काय करावं हे तर पहिल्यांदा सुचत नाही किंवा मेनू सुद्धा आपण डिसाईड केलेला नसतो. तर अशा वेळी अगदी झटपट तयार होणारी आणि सगळ्यांनाच आवडेल असा आजचा आपण बेत तयार करणार आहोत आणि याची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण कुकर लावणार आहोत. त्याकरता इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, थोडंसं हिंग घालायचं आहे, एक चमचाभर तेल घालायचं आणि इथे मी बटाटे सुद्धा उकळायला ठेवणार आहे. बटाट्याची भाजी आणि डाळ फ्रायसाठी हे आपण आता कुकर लावत आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तोवर इथे आपण मटर पनीरच्या भाजीचं वाटण तयार करतोय. त्याकरता एक चमचा तेल घातलं. त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून तो असा छान परतून घेतला. आता यामध्ये काय करायचं तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटोची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. त्याचबरोबर ग्रेव्हीला रंग सुरेख यावा म्हणून 2 काश्मीरी मिरच्या आणि ग्रेव्हीला रिचनेस यावा याकरता काजूचे काही तुकडे घातलेले आहेत. एक 7-8 काजूचे पाकळ्या घातल्यात तरीही चालेल. आणि हे चांगलं आपल्याला मस्त कांदा टोमॅटो मऊसूत होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. त्याकरता मी आता झाकण ठेवून हे थोडा वेळ शिजू देते. तोवर इथे आपण पुलावसाठी तांदूळ भिजत घालणार आहोत. मी हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे. आता हा स्वच्छ धुवून यातलं सगळं पाणी निथळून काढायचं, म्हणजे हा तांदूळ व्यवस्थित भिजतो आणि आपला भात सुद्धा ना अगदी छान मस्त मोकळा सुटसुटीत तयार होतो. बघा, तांदूळ शिजेपर्यंत इथे आपलं कांदा आणि टोमॅटो सुद्धा मस्त असा शिजला गेलेला आहे. आता गॅस बंद करायची आणि आपल्याला हे थंड झालं ना की मग मिक्सरमध्ये घालून पाणी न घालताच याची चांगली अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं. वाटण वाटताना मी काय केलं, यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली आणि पाणी अजिबात घालायचं नाही. जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट उपलब्ध नसेल ना तर तुम्ही आलं आणि अर्धा इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या जरी वाटताना घातल्यात ना तरीही चालेल. आता हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण काश्मीरी मिरची वापरली होती ना, त्यामुळे बघा ग्रेव्हीला रंग फार सुरेख आलेला आहे. आता ही ग्रेव्ही मस्त अशी परतून घेतली. कडेने तेल सुटायला लागलेलं आहे. असं तेल सुटायला लागलं की मग आपल्याला बाकीचे पुढचे यामध्ये मसाले घालायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची. आवडीप्रमाणे लाल तिखट, मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे किंवा जर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो वापरला तरीही चालेल. आता हे सगळे मसाले या वाटणामध्ये परतून घ्यायचे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा पाणी यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे मसाले छान असे शिजतील, अजिबात करपले जाणार नाहीत. आता बघा, हलकासा रंग असा बदलेपर्यंत मस्त परतून घेतलं. मग यामध्ये मी चमचाभर कसुरी मेथी ही अशी हातावर चोळून घातली. कसुरी मेथीचा स्वाद खूप छान येतो. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ सगळं घालून घ्यायचं आहे. भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं आत्ताच मी या स्टेजला सगळं घालून घेतलेलं आहे. आता हे एकदा चांगलं मिसळून झालं. आता यामध्ये काय करायचं तर 1 वाटीभर हा मी फ्रोझनचा मटार घेतलेला आहे आणि 1 वाटी पनीरचे तुकडे घेतलेले आहेत. साधारण 200 ग्रॅम इतकं मी यामध्ये पनीर घातलेलं आहे आणि हे एकदा चांगलं असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण ग्रेव्ही ना जशी शिजत जाते तशी थोडीशी घट्टसर होते, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि मग एकदा चांगलं असं हे मिसळून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 7 ते 8 मिनिटं फक्त शिजू द्यायचं आहे. ते मी दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवले. तोवर इथे दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं. तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत. त्याचबरोबर 1 स्टारफूल घेतलेला आहे, 2 हिरव्या वेलच्या ह्या अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या, 2-3 लवंग, 4-5 काळी मिरी, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र. आपण इथे ना आज छान असा मटार आणि गाजराचा पुलाव तयार करतोय. त्याकरता आता मी हे मसाले एकदा चांगले परतून घेतले. मग त्यानंतर यामध्ये हे धुवून आणि निथळून ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचे आणि तांदूळ ना या तुपामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत. तुपामध्ये ना हे हलकेसे असे साधारण 1-1.5 मिनिट असे परतून घेतले ना की मग मोकळा सुटसुटीत आपला भात तयार होतो.
आता यामध्ये 1 वाटी तांदूळ होतं, त्याकरता 1.5 वाटीत कमी हे अगदी उकळतं गरम असं पाणी घातलेलं आहे. जर तुमचा तांदूळ अगदीच जुना असेल तर तुम्हाला 1.25 वाट्या पाणी लागू शकतं. आता हे एकदा चांगलं मिसळून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपला पुलाव ना छान पांढरा शुभ्र व्हावा याकरता 1 चमचा मी लिंबाचा रस घातलेला आहे. याच्याने मस्त असा पांढरा शुभ्र भात आपला तयार होतो. आता यावर झाकण ठेवायचं आणि लहान आचेवर एक 4-5 मिनिटं तरी हा भात शिजू द्यायचा आहे. आपण भाताला फोडणी देत होतो तोपर्यंत आपली ही इथे मटार पनीरची भाजी सुद्धा बघा मस्त अशी तयार झालेली आहे. रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि मस्त शिजून तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंट सारखी आपली ही भाजी तयार होते. आता काय करायचं, गॅस बंद करायचा. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपली भाजी तयार झाली आहे. आता इथे आपला भातही बघा बऱ्यापैकी शिजलेला आहे. असे तांदूळ ना अर्धवट शिजले ना की मग बघा साधारण अर्धवट असे हे आपले तांदूळ शिजलेले आहेत. अर्धवट तांदूळ शिजले की मग यामध्ये गाजर आणि मटार साधारण 1 वाटीत कमी घातलेला आहे. मी घेतलेले मटार फ्रोझनचे आहेत आणि गाजर सुद्धा अगदी कवळं आहे. त्यामुळे आता हे चांगलं असं मिसळून घेतलं. पुन्हा आता यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला एक 4-5 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. बघा एक 4-5 मिनिटांमध्ये ना मटार तर फ्रोझनचेच आहेत त्यामुळे व्यवस्थित शिजतात आणि गाजर शिजायला पण फारसा वेळ लागत नाही. आपला हा व्हेज पुलाव ना बनवून तयार झालाय. बघा अगदी व्यवस्थित मटार शिजलेला आहे, त्याचबरोबर गाजर सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता यावर लगेच झाकण ठेवायचं आणि पुलाव झाकून ठेवायचा म्हणजे वाढेपर्यंत छान गरमागरम राहील. आता आपण बटाट्याची भाजी करतोय त्याकरता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. ते छान असे फुलले गेले की मग यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. म्हणजे ना मस्त अशी आपली भाजी तयार होईल. त्याचबरोबर इथे मी कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं आणि हे एकदा चांगली फोडणी परतून घ्यायची आहे. बटाट्याच्या भाजीमध्ये ना आवर्जून हिंग आणि आल्याचा वापर केलाच पाहिजे. आता यामध्ये उकडून आणि हे सालं काढून फोडी करून घेतलेले बटाटे घातले, चवीपुरतं मीठ घालायचं. आता तुम्ही म्हणाल आलं का घालायचं, कारण बटाटा हा वातूळ असतो त्यामुळे आलं आणि हिंग हे आवश्यक आहे. ही एकदा भाजी व्यवस्थित परतून घेतली आणि मग ना 1 मिनिटाची आपल्याला याला वाफ घ्यायची आहे. 1 मिनिटामध्ये ना सगळे मसाले या बटाट्यामध्ये छान उतरतात. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपली ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. सगळ्यांच्याच आवडीची भाजी रेडी. आता आपण इथे दाल फ्राय करतोय त्याकरता मी पुन्हा 1-1.5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, त्याचबरोबर लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या घातलेल्या आहेत, बारीक चिरलेला लसूण घातलाय, लाल सुकी मिरची घालायची, हिरव्या मिरच्या 2 घातलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं घालायची. आता ना यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आणि हे एकदा चांगलं फोडणी परतून घ्यायची. आपण जो चिरलेला लसूण घातलाय तो थोडासा तांबूस झाला की मग यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्यावर लगेच मीठ घालून घ्यायचं. डाळीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ आत्ताच मी घालून घेतलेलं आहे. कांदा ना असा छान मऊसूत शिजला की मग लगेच यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला तो घालून घ्यायचा आहे. मीठ घातलं असल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजतात. हे एकदा चांगले पुन्हा परतून घेतले की मग यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. हळद सुरुवातीलाच घातली असती ना तर एखाद्या वेळेस करपली असती, म्हणून नंतर हळद घालायची आहे. हे एकदा चांगलं परतून झालं की मग आता आपल्याला यामध्ये शिजवून आणि घोटून घेतलेली डाळ घालून घ्यायची. त्याचबरोबर थोडंसं पाणी सुद्धा मी घातलेलं आहे. हे एकदा आता चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते ना तशीच आपली ही दाल फ्राय बनवून तयार होते. तुम्हाला हवं असेल तर फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं बटर सुद्धा घालू शकता. डाळीला चांगली अशी उकळी आलेली आहे. एकदा हे चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आणि मग यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपली ही घरगुती दाल फ्राय बनवून तयार झाली आहे. आता पुरीचं पीठ भुजूया. त्याकरता आम्ही इथे साधारण 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 1.5 मोठा चमचा बारीक रवा घालायचा. याच्याने मस्त खुसखुशीत आपल्या पुऱ्या होतात. त्याचबरोबर पुऱ्यांना खमंगपणा यावा याकरता 1 टेबलस्पून डाळीचं पीठ,
चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे। त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून इथे मी मोहन घालणार आहे। कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि हे सगळं मोहन या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। हे असं मोहन घातलं आणि रवा घातला ना की आपल्या पुऱ्या बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात आणि साधारण तासभर या अशा पुऱ्या फुगलेल्या राहतात। याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते। नेहमीपेक्षा अगदी घट्टसर असं हे पुऱ्यांचं पीठ मळून ठेवायचं आणि हे पीठ मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया। तोवर इथे आपण आता काकडीची कोशिंबीर करतोय। त्याकरता 2 मोठ्या काकड्या बारीक किसून घेतल्या, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चवीला साखर घातलेली आहे। त्याचबरोबर 3 मोठे चमचे इथे मी घरीच लावलेलं हे असं मस्त घट्टसर दही घालून घेत आहे। आता हे दही सगळं यामध्ये मिसळून घ्यायचं। ही कोशिंबीर ना इतकी छान लागते ना की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण ही कोशिंबीर आवडीने खातात। मी याला फोडणी देणार नाहीये, अशीच ही कोशिंबीर छान लागते। आपली कोशिंबीर बनवून तयार झाली आहे। आता आपण पालक आणि मिरचीची भजी करणार आहोत। त्याकरता 1 कप डाळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तसेच यामध्ये ना अर्धा चमचा ओवा असा हा हातावर चोळून घालायचा आणि हे सगळे जिन्नस एकदा मिसळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे। जसं बटाटा भजीचं भिजवतो ना अगदी तसंच भिजवायचं। सुरुवातीला भरपूर पाणी घालायचं नाही, नाहीतर डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होतात। हे आपलं पीठ आहे ना थोडं थोडं पाणी घालून असं भिजवून ठेवायचं, म्हणजे ना भजी सुद्धा अगदी छान तयार होते। जी पोपटी रंगाची जाडसर मिरची असते त्याची आणि पालकाची आज आपण भजी करतोय। हे आपलं पीठ भिजवून तयार झाले, हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि इथे आपण आता लगेच पुऱ्या तळायला घेऊया। मी पुरी लाटतानाचा व्हिडिओ केला नाहीये, कारण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता। मुळात तुम्हाला पीठ कसं भिजवायचं हे दाखवलेलं आहे आणि आता तळण्याचं कसं ते सुद्धा सांगते, म्हणजे तुमच्या पुऱ्या सुद्धा अगदी छान तयार होतील। तळताना ना गॅसची आच थोडीशी मोठा ते मध्यम ठेवायचं आणि पुरी ना एकदाच उलटपालट करायची। हे असं केलं ना म्हणजे अजिबात आपल्या पुऱ्या तेलकट होत नाही। सारखं जर उलटपालट केलं ना तर बऱ्याचदा पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते। तसेच लहान आचेवर तळल्या तरी सुद्धा बऱ्याचदा पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते। या पद्धतीने पुऱ्या तयार करायच्या। त्यानंतर मी इथे पोह्याचे मिरगुंड हे तळून घेणार आहे। तुम्हाला जर काही पापड, कुरडई जे काही तळायचं असेल ते तुम्ही पुऱ्या तळून झाल्या की मग हे असं तळून घेऊ शकता। त्यानंतर भजी करणार आहोत। त्याकरता इथे मी आज भजीच्या पिठामध्ये थोडंसं असं तेल घातलं, ते चांगलं फेटून घेतलं आणि मग नंतर आपण यामध्ये मिरचीची आणि पालकाची भजी अशी सोडून घेणार आहोत। पालकाची पानं या पिठामध्ये बुडवून घ्यायची आणि मग या पद्धतीने अशी भजी घालून घ्यायची आहे। आपण अगदी बटाटा भजी करतो तसंच हे आहे, किंवा तुम्हाला इतर कोणती भजी आवडत असेल तर तशी भजी केलीच तरीही चालेल। पण त्या पोपटी रंगाच्या मिरच्यांची भजी ना चवीला सुद्धा छान लागते आणि लहान मुलं पालक खायला नाकं मुरडतात, तर भजीच्या निमित्ताने हा असा पालक सुद्धा त्यांच्या पोटात जातो। आता हे एकदा चांगलं असं रंग बदलेपर्यंत ना छान भज्या तळून घ्यायच्या आहेत। बघा पालकाच्या भजी सुद्धा काय मस्त टम्म अशी फुगलेली आहे। आपण जे गरम कडकडीत तेल घातलं ना त्याच्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आणि आपल्याला सोडा घालण्याची गरज लागत नाही। थोड्याशा तांबूस रंगावर भजी तळून घेतल्या। आता आपण ताट सर्व करूया। सगळ्यात पहिला म्हणजे हा गोडाचा पदार्थ आपण बासुंदी कालच्याच भागामध्ये पाहिली। त्यानंतर इथे आजच्या भागामध्ये आपण केलेलं आहे हे मटार पनीर केले, त्याचबरोबर ही बटाट्याची भाजी केलेली आहे, खमंग अशी काकडीची कोशिंबीर केलेली आहे, हॉटेलसारखं दाल फ्राय केलेलं आहे, मस्त असा व्हेज पुलाव, त्याचबरोबर पालक आणि मिरचीची भजी, कुरकुरीत असे पोह्याचे मिरगुंड, त्याचबरोबर अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि टम्म फुगलेल्या या पुऱ्या। तुम्हाला हा आजचा बेत कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। कालचा जर झटपट तयार होणारी बासुंदीचा व्हिडिओ नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की पहा। आजचा हा मेनू तुम्ही सुद्धा या दसऱ्याला नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा। अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना शुभ दसरा।